मुळात मला या क्षेत्रामध्ये येण्याची आवड नव्हती. आ? मला एक क्षेत्रामध्ये ढकललं गेलं तर ते म्हणाले, अरे तुझी वाईफ कशी काय करू शकेल, ती तर एक लेडीज आहे ना, हो. तिला कुठे काय समजते. पण अनुभव या 10 वर्षांचा इतका गाढा आहे की आता मी तो पूर्ण कॉन्फिडेंटली काम इझिली करू शकते. की त्यांना तुम्ही बिनधास्त चावी द्या, डोळे झाकून चावी द्या, अरे गाडी वा. व्यवस्थित घरी येणार आहे. क्या बात आहे. त्यामुळे ब्रेकडाऊन केवढा सर्व्हिस मोठा मला विश्वास आहे हा. मिळतातच. मी विचारलं मीटिंग आहे तर मग मला एकटीला का बोलवलं. नाही अजून येत आहे. म्हणलं ठीक आहे. मग तोपर्यंत चहा कॉफी वगैरे झाली आणि त्यांनी डायरेक्ट मला अटॅक करायला सुरुवात केली. आम्ही आणि आमच्या टीमने एक असे काही प्रोडक्ट्स तयार केलेले आहेत की गाड्यांसाठी वापरले जातात. बर. आणि त्याच्याने गाडीचं लाईफ कसं वाढतं, इंजिनचं लाईफ कसं वाढतं, लुब्रिकेशन कशा पद्धतीने होतं, जे जेन्युइन पार्ट्स आपण वापरतो त्याचंही लाईफ कसं वाढेल, प्रत्येक स्त्रीला काम येतं. बरोबर. त्यामुळे प्रत्येक स्त्री हे सगळं करू शकते. रसिक मोहिनी. हाय, हॅलो, नमस्कार. रसिक मोहिनीच्या या नवीन पॉडकास्टमध्ये मी भाग्यश्री देसाई आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. बौद्धिकदृष्ट्या स्त्री आणि पुरुष आता बरोबरीने काम करतात हे आपण बघतो, पण अजूनही अशी काही क्षेत्र आहेत जिथे आजही पुरुषांची मक्तेदारी आहे. मग ते अवजड अंग मेहनतीचं काम असेल, रात्रीचा रिस्की जॉब असेल, जिथे सेफ्टी सेक्युरिटी महत्वाची आहे, अशा ठिकाणी स्त्रियांची संख्या अजूनही कमीच आहे. पण आज आपल्याकडे अशा एक गेस्ट आलेल्या आहेत ज्या ऑटोमोबाईल इंडस्ट्री सारख्या पुरुष प्रधान क्षेत्रामध्ये पाय घट्ट रोवून उभ्या आहेत. 24 आवर्स ब्रेकडाऊन सर्व्हिस पासून ते 2 to 4 व्हीलरचं डेंटिंग, रिपेअरिंग, RTOची कामं, इन्शुरन्सची कामं, अशी सगळी कामं त्या करून देतात. त्यांची मनीषा ऑटो सोल्युशन्स नावाची कंपनी आहे आणि कंपनीची टॅगलाईन आहे, चलती का नाम गाडी. चला तर मग तर स्वागत करूया आजच्या आपल्या गेस्टचं, मनीषा पाध्ये मॅडम. मॅडम, रसिका मोहिनीच्या या पॉडकास्टवर तुमचं मनापासून स्वागत. नमस्ते भाग्यश्रीताई. मला खूप आनंद झाला की तुमच्या या रसिका मोहिनी पॉडकास्टमध्ये तुम्ही माझं स्वागत केलं त्याबद्दल, आणि तुम्हा सर्वांचं स्वागत म्हणजे माझं स्वागत केलं त्याबद्दल धन्यवाद. येस. आपल्या रसिका मोहिनीच्या पॉडकास्टला जे गेस्ट येतात त्यांच्यासाठी जागृती एंटरप्राइजेस एक छोटंसं गिफ्ट देतात. सो हे खास तुमच्याकडनं. थँक्यू. येस. तर मनीषा मॅम, मला पहिल्यांदा सांगा, म्हणजे हा जो तुमचा वेगळा प्रवास आहे, बरोबर, तर ह्या क्षेत्राची म्हणजे ऑटोमोबाईल इंडस्ट्रीची तुम्हाला पहिल्यापासून आवड होती? म्हणजे ह्या पुरुषप्रधान क्षेत्रामध्ये असं एकदम यावं असं का वाटलं तुम्हाला? मुळात मला या क्षेत्रामध्ये येण्याची आवड नव्हती. आ? मला या क्षेत्रामध्ये ढकललं गेलं. बरं. माझे मिस्टर, त्यांचं नाव आहे उन्मेष. उन्मेषने मला या क्षेत्रामध्ये आणलं. बरं. मग सांगायचंच झालं तर सुरुवात माझी 2015 सालपासून झाली होती आणि आम्ही पुण्यामध्ये 2012 सालपासून आलेलो होतो. 2007 साली माझं लग्न झालं आणि त्यानंतर 2012-13 साली आम्ही पुण्यात आल्यानंतर मी छोटे मोठे जॉब करत होते. मी मूळची डोंबिवलीची आहे. तिकडे मी कॉमर्समधून माझं शिक्षण पूर्ण झालं आणि लग्न झाल्यानंतर आम्ही पुण्यात आलो, कारण सासूबाईंनी आधीच सांगितलं होतं की लग्नानंतर आपल्याला पुण्यात जायचं आहे, त्यामुळे मनाची तयारी करून ठेव. म्हणलं बरं. मला ॲक्च्युली पुण्यात यायचंच नव्हतं. हो. पण म्हणलं आता काय, उन्मेष आहे मग सगळंच आहे. बरोबर. मग आले उन्मेष सोबत इकडे आणि तो आउट ऑफ इंडिया जॉब करतो. तो ऑटोमोबाईल इंजिनियर आहे. ओके. आणि लग्न जसं आमचं झालं तसं मला माहित नव्हतं की हेही उद्योग असे काही करतो की जॉब करता करता गाड्यांची कामं करतो. मला वाटलं फक्त कंपनीत कामं करतो असं मला वाटायचं. बर. पण नाही, नंतर मग मी त्याच्यासोबत मी पण काम करू लागले मदत म्हणून. मग 2 व्हीलर असेल, 4 व्हीलर असेल, मग बरीचशी माहिती मला तसे बाळकडू मला त्याने आधी दिले गेले. बर. आणि मग सुरुवात झाली आमची. म्हणलं ठीक आहे. आणि मग मी जॉब करत होते, पार्ट टाइम फुल टाइम असे जॉब करत होते. आणि मग पुण्यात पण आल्यावरती मी एका स्विमिंग कन्स्ट्रक्शन कंपनीमध्ये लागले. स्विमिंग? हो. सॉरी, ह्याच्यामध्ये येस, स्विमिंग कन्स्ट्रक्शन कंपनीमध्ये लागले. त्यांचा मेंटेनन्स, स्विमिंगचं काय असं सगळं ते मी जरा बऱ्यापैकी शिकून घेतलं. आणि मग मी बॅक ऑफिसमध्ये काम करू लागले. त्यानंतर मग मी आपलं JSPMच्या तिकडे कात्रजच्या ठिकाणी मी एका सरांकडे कात्रजला एक टर्बो रिपेअर म्हणून त्यांचं शॉप होतं. असंच मी एकदा त्यांच्या न्यूजपेपरमध्ये वाचलं. म्हटलं चला हाही जॉब आपण करून बघूया का, कारण मुलगी लहान होती
आणि मी फुल टाइम जॉब करू शकत नव्हते. सासूबाई म्हणायला तुला फुल टाइम चालणार नाही. म्हणलं ठीक आहे, मग आपण पार्ट टाइम करूया. कारण आतमधून एक अशी खुमखुमी असते ना की मी काय करते, बरोबर. मी घरात का बसून राहू, मला जर स्वतःला समजते. स्वतःचा वजूद मी- असतो ना. आणि अगदी बरोबर. मग मी सुरुवात केली, म्हणलं आपण पार्ट टाइम का होईना जॉब शोधायचा. मग हिला मी बेबी सिटिंग बघितलं मुलीला. अच्छा. ती 2.5-3 वर्षांची होती. हा. आणि मग मी सुरुवात केली. मला तिथे जॉब मिळाला, टर्बोच्या तिथे. बरं. ते सर म्हणाले तू करू शकशील का. म्हणलं मी रिपेअर वगैरे नाही करणार, पण तुमचं मी हे समजून सगळा मेंटेनन्स कसा असतो, मी बाकीची कामं म्हणजे मी करू शकते. तर मला म्हणाले ठीक आहे. मग त्यांनी मला बऱ्यापैकी ट्रेनिंग दिलं की कसं करायचं असतं, काय सर्व्हिस असते आणि त्याच्यानंतर तुला काय करायचं आहे. मग तिथे मी रिसेप्शनिस्ट म्हणून पण आणि ऍडमिनिस्ट्रेशन म्हणून पण जॉब केले. बरं. कारण त्यांना एकच व्यक्ती हवी होती सॅलरी ह्याच्यामुळे. मी म्हणलं ठीक आहे, मी दोन्ही कामं करीन. आणि 10 ते 5 हा जॉब मी तिथे त्यांच्याकडे केला. अरे वा. आणि मग संध्याकाळी येऊन आपलं नेहमीप्रमाणे संसाराचं रुटीन. ओके. ओके. आणि मग असं करता करता माझे मिस्टर बाहेरगावरून आले आणि आम्हाला आता मी माझा प्रवास सांगते की सुरुवात माझी प्रवासाला या कुरुक्षेत्र प्रधानमध्ये कशी झाली. हो. तर असं सांगायचं मला की 2016 साली आम्हाला गॅरेजची एक ऑफर आली होती की आम्हाला एक अशी व्यक्ती पाहिजे जी विश्वासू आहे, ऑटोमोबाईल इंजिनियर आहे आणि विश्वासाने गॅरेज चालवणारी आहे. आणि मला हे माहित नव्हतं की माझ्या मिस्टरनी माझं नाव तिथे देऊन आलेले आहेत. बापरे. घरी आल्यानंतर मला त्याने सांगितलं की तुला एक जॉबची ऑफर जर मी दिली तर चालेल का. म्हणलं ऑलरेडी मी करते ना जॉब. नाही, चांगली ऑफर देतो. म्हणलं बरं ठीक आहे. आणि मग मला म्हणाला तुला गॅरेज चालवायचंय. मी उडाले. म्हणजे मनात काहीच नाही, माहिती नाही, गाड्या चालवणं माहित नाही, गाड्यांचे प्रकार माहित नाहीत. मी म्हणलं जॉब. पण गाडी चालवता येत होती. हो, 2 व्हीलर फक्त 2 व्हीलर चालवता येते. म्हणलं गॅरेज कसं चालवणार, आणि तेही 4 व्हीलरचं. 2 व्हीलरचं नव्हतं, ते 4 व्हीलरचं गॅरेज होतं. म्हणलं अरे बापरे. म्हणलं ठीक आहे. आता ह्याला म्हणलं मला नकार देण्यासाठी काय कारण शोधावीत हे माझ्या डोक्यात चालू होतं. आणि मग म्हटलं ठीक आहे. असं त्याने 3 महिने तगादा लावला की नाही तुला उठून जायचंच आहे, करायचंच आहे आणि तू करशील, मला पूर्ण खात्री आहे. आणि मी त्याच्या पूर्ण विरोधात की नाही मला काही हे जमणार नाही, मी काही करणार नाही. पण नंतर मग मी ठरवलं की नाही जाऊ दे, ह्याच्या इच्छेखातर तरी आपण जाऊया. आणि मी होकार दिला. मग याने त्या काकांना सांगितलं, जे गॅरेजचे हे होते ओनर, त्यांना सांगितलं की माझी बायको करेल म्हणून. तर ते म्हणाले अरे तुझी वाईफ कशी काय करू शकेल, ती तर एक लेडीज आहे ना, तिला कुठे काय समजते. हे माझ्यासाठी पहिलं वाक्य. मग त्याने अजून पूर्ण ठोस उत्तर दिलं की तीच चालवणार, कारण मी चाललोय आउट ऑफ इंडिया, मी इथे नसणारच आहे. त्यांना अजून टेन्शन आलं, तू नसताना ती कसं काय चालवेल. तर त्याने शब्द दिला काकांना की काका ती चालवणार, जोपर्यंत तुम्हाला खात्री पटत नाही तोपर्यंत आपण पार्टनरशिप नाही करायची. ज्यावेळेस तुम्हाला असं वाटेल की हो हिला काही काम जमत नाही, काही येत नाही, तुम्ही आम्हाला शांतपणे सांगा की नाही जमणार आपलं, आम्ही बाहेर पडू. काही आम्ही तुम्हाला विचारणार सुद्धा नाही की तुम्ही आम्हाला का नाही सांगताय पार्टनरशिपला. तर ठीक आहे म्हणाले. त्यांना ते फारसं आवडलेलं नव्हतं. आणि मग माझ्या मिस्टरांनी, उन्मेषने मला सांगितलं की चल आपण आजपासून जायचं. असं मग आम्ही ती सुरुवात केली. 2016 साली माझी ती सुरुवात झाली. मी खूप म्हणजे अक्षरशः टेन्शनने गेले होते गॅरेजमध्ये, काहीच माहिती नाही. हो ना. कशाचं ज्ञान नाही. त्याच्यासोबत मी गेले खरी सकाळी, म्हणजे प्रश्नच नाही. आणि मग म्हटलं की ठीक आहे. जसं मी त्या मॅडम गॅरेजमध्ये पाऊल ठेवलं ना, तसे माहित नाही का पण विचार क्षणार्धात बदलले. खूप आनंद झाला. कसा, कुठून, का, माझा उत्तर आजतागायत मिळालेला नाहीये, पण खूप आनंद झाला. म्हणलं अरे एवढी मोठी अपॉर्च्युनिटी आपल्याला मिळते आणि मनीषा तू का नाही म्हणत होतीस, असं मी स्वतःला विचारलं. करून तर बघ, जमेल तुला, असा आतून आवाज आला. म्हणलं ठीक आहे चला करूया. आणि मग मी ती सुरुवात केली. क्या बात है, क्या बात. 2016 साली माझी पुरुष प्रधान क्षेत्रामध्ये 10 वर्ष आणि चालू आहे. आता काय 10 वर्ष ते काम चालू आहे. वाव, फारच छान. पण मग म्हणजे हा जॉब ही नवा होता, हे फील्ड ही तुमच्या दृष्टीने तसं नवीनच होतं. मग त्याच्यामध्ये पहिले टीदिंग प्रॉब्लेम्स किंवा अडचणी आल्या असतीलच ना. मग आणि पुन्हा मिस्टर नाहीत बरोबर, हो ते तिकडे, तुम्ही एकट्याच इथे हँडल करायला. मग हे कसं काय तेव्हा, म्हणजे काय काय अडचणी आल्या किंवा त्यातनं मार्ग कसा काढला सांगते. मी त्याच्यासोबत, त्याने मला एंट्री त्या गॅरेजमध्ये दिलीच. अवघ्या 2-4 दिवसात तो निघूनही गेला.
मी खूप म्हणजे टेन्शनमध्ये आलेले, भरपूर रडूनही झालं होतं की मी हे कसं मॅनेज करणार आहे. आई ग. कारण त्या गॅरेजमध्ये 5 ते 6 मुलं होती. हो. काका आणि काकू असायच्या आणि मी. त्यांच्यासोबत आपलं जमेल का? ही मुलं आपल्याला समजून घेतील का? हा. का काही त्रास देतील? हे कधी-कधी नको ते ऐकत थोडेसे नाहीत. नेगेटिव्ह हम्म. विचार मनामध्ये आले माझ्या. बरोबर. पण म्हणलं नाही, आपल्या नवऱ्याला जर आपल्याबद्दल खात्री आहे, तर तो कॉन्फिडन्स आपण का असा लूज ठेवायचा? तर आपण हे करून दाखवलं पाहिजे. आणि मला तसंही मनामध्ये सतत वाटायचं की नाही, आपण काहीतरी केलं पाहिजे, आपण काहीतरी केलं पाहिजे. मग जर मला एवढा मोठा प्लॅटफॉर्म मिळालाय, हो. तर मी का नको त्याचं करू? सोनं करायला पाहिजे. मग मी म्हणलं करूया ना, काय फार फार तर फेल होईन मी, दुसरं काहीतरी काम करीन, खरं. पण करून तर बघू. आणि मग मी ती सुरुवात जी केली, तेव्हा मला ज्या अडचणी आल्या, सुरुवात अशी की मला मुळात गाड्यांची नावं माहिती नव्हती. कारण गॅरेज त्यांचं चालू गॅरेज होतं, मधल्या काळात त्यांचं तसं अच्छा, बंद चालू होतं. गॅरेज त्यांनी तुम्हाला दिलं? नाही नाही, बंद होतं त्यांचं. अच्छा. त्यांनी आधीच्या काळात गॅरेज चालू ठेवलं होतं, हा, हा. पण त्यांच्या मुलाला काहीतरी प्रॉब्लेम आल्यामुळे तो ते गॅरेज चालू शकत नव्हता. म्हणून त्यांनी ती ऑफर आणली की कोणीतरी अशी विश्वासू व्यक्ती पाहिजे हम्म. की तो गॅरेज चालवेल. हम्म. पण त्यांना हे माहिती नव्हतं की लेडीज गॅरेज चालवणार आहे. हम्म. हा, मग त्यामुळे मग मी गेले आणि मग ती सुरुवात जी मी केली, तिकडची ती 5-6 मुलं, काका आणि काकूंसोबत माझं बोलणंही व्यवस्थित झालं होतं. मी त्यांना खात्री दिली होती की काळजी नका करू, करीन तर चांगलं काम करीन, नाही तर मी स्वतःहून इथून निघून जाईन. हम्म. मला म्हणाले ठीक आहे मनीषा, कर तू. आणि मी जी सुरुवात केली ती मुलांपासून सुरुवात केली. त्या मुलांची बरोबर सोबत मी बसून एक मीटिंग घेतली की नाही, आपण ही सुरुवात कशी करायची, तुम्ही हे गॅरेज कसं चालवता, कुठल्या मग ती पद्धतीने सुरुवात पहिल्यापासून कुठून तिथे करता? कामाला होतीच. हो, ती हा. पहिल्यापासून तिथे कामाला होती. तुमचं त्यांना नवीन पुन्हा बोलवलं. इंट्रोड्यूस झाला तर तो. मी नवीन होते हा. तिथे. मग त्या मुलांना परत गावावरून बोलवलं गेलं. युपी, बिहारची, मध्य प्रदेशची Oh. सगळी मुलं होती हम्म. ती. इकडची मुलं नव्हती. आजही ती मुलं तिथे काम आहेत. करतात. अरे वा. हो. हा. आणि मग त्यांच्यासोबत मी काम करायला सुरुवात केल्यावर सुरुवातीला त्यांनाही थोडंसं जड गेलं हम्म. की हिला काय कळतंय, ही का आलीये. मग ते माइंडसेट असतो. अगदी सुरुवातीला ते होतं, पण म्हटलं की नाही, ह्यांना आपण जिंकायला पाहिजे. ह्यांचं मन आणि ह्यांना जर आपण जिंकलो तर आपला इथे निभाव लागेल. हम्म. आणि मी ती सुरुवात केली, त्यांच्याशी छान बोलू लागले, त्यांचे प्लस मायनस पॉईंट्स जाणून घेतले, त्यांच्या आवडीनिवडी जाणून घेतल्या आणि मग मी कामाला सुरुवात केली. वा. आणि मग त्यांची गोडी आणि त्यांच्याशी मी बॉन्डिंग करून मैत्री केली. अच्छा. त्यांना असं नाही दाखवलं की मी ओनर आहे आणि हा. तुम्ही काम करणारी मुलं आहात, असं नाही दाखवलं. हम्म. त्यांच्या सोबत राहून मी काम केलं. मग मी सुरुवात अशी केली की म्हटलं चल मला सांग की गाडीसाठी लागणाऱ्या गोष्टी कुठल्या लागतात, स्पेअर पाना काय असतो, हे मनावरही माहित नव्हती. पासून सुरुवात होती. हा, म्हणलं मला तुम्ही मुलांनी म्हणलं A to Z शिकवणार तर मी तुम्हाला म्हणलं प्राइस देणार. मग ते म्हणलं प्राइस कुठलाही असो. आणि ती सुरुवात केली. चक्क मुलांनी मला खूप छान सुरुवात केली आणि त्यांनी मला ऑपरेट केलं, हे ऑपरेट महत्त्वाचं केलं. आहे. हो ना. हो, सगळ्या गाड्यांची नावं, त्याचे कसे प्रॉब्लेम्स येतात, काय केलं पाहिजे, काय सोल्युशन दिलं पाहिजे, त्याच्यासाठी लागणाऱ्या सगळ्या वस्तू कुठल्या असतात. हम्म. समजा साधी बॅटरी जरी बदलायची असेल तर कुठले स्पेअर पाना लागतात, कुठल्या नंबरचा लागतो. हम्म. इथून मग मी ती सुरुवात केली. आई गं. आणि समजा गाड्यांमध्ये काही प्रॉब्लेम्स आले तर त्याचे स्पेअर पार्ट्स आणण्यासाठी मार्केट मग मी शोधलं. हो. बरोबर. मार्केटमध्ये जाऊन ओळखी ते केल्या. बांधलेले लोक असतात तसे. हो. हा. आणि मग ती मुलं गाड्यांमध्ये प्रॉब्लेम्स आले की चक्क मला सांगायचे की आम्ही जाऊन आणतो. म्हणलं नाही, ते काम मी करणार. बरं. मला जर शिकायचं, मला जर पूर्ण करायचं हे माझ्या डोक्यात होतं, तर मी ठरवलं की नाही, डाऊन टू अर्थ आपण काम केलं पाहिजे. कारण नॉलेज असेल रूट कॉज तर आपण पुढे जातो आणि नॉलेज नसेल तर आपण तो प्लॅटफॉर्म ऑपरेट करू शकत नाही. अगदी बरोबर आहे. अगदी बरोबर आहे. खूपच धाडसाचं काम हम्म. होतं हे. म्हणजे. त्यामुळे प्रत्येक वेळेला मग गाडी आली की त्याचं लागणारं सर्व्हिस किट, हो. त्याला लागणारं सगळं मटेरियल हम्म. हे स्वतः मी रेडी करू लागले. बरं. स्वतः मी मटेरियल मार्केटमध्ये जाऊन आणू लागले. अच्छा. रिपेअरच्या सगळ्या गोष्टी मी स्वतः मार्केटमध्ये जाऊन रिपेअर करून आणू लागले. हे मी आजतागायत करते. वा. मला आवड आहे. आवड आहे आणि हा. म्हणजे आवड आणि म्हणजे गोडी निर्माण झाली झाली. त्या सगळ्यात. आणि मग पॅशनेटली काम सुरू केलं. म्हणजे मग म्हटलं नाही, आपण आता हेच करायचं. मस्त. खूपच छान, खूपच छान. म्हणजे आता तुमची मनीषा, पण मग मनीषा ऑटो सोल्युशन्स हे नाव कसं आलं? कारण ते गॅरेज त्यांचं होतं, हो ना? हो. सांगते. कालांतराने मी त्या गॅरेजमधून बाहेर पडले. कारण बरं. आमच्याकडे, असं मी पुढे सांगेनच तुम्हाला, बऱ्याचशा गोष्टी आहेत. बरेच टेक्निक्स गाड्यांमध्ये कसे यूज करायला पाहिजेत हे मी माझ्या मिस्टरांकडून शिकले, उन्मेषकडून मी शिकले. ओके. आणि मग ते मी तसे तसे त्या गाडींमध्ये वापरू लागले. आधी मी शिकून घेतलं आणि मग मी ते तसं वापरायला तर लागलेच, पण त्याचं ट्रेनिंग मुलांना द्यावं लागतं. आपण डायरेक्टली वापरू शकत नाही. त्याच्यासाठी गाडीची स्थिती काय आहे, कंडिशन काय आहे, इंजिनची कॅपॅसिटी काय आहे, सगळं बघावं लागतं. हो. मगच आपण ते यूज करू शकतो. बरोबर. असं ते आहे. मग ते करता करता मग मी सुरुवात केली आणि तसं ते आमचे काही प्रोडक्ट्स आहेत ते मी मार्केटमध्ये आणू लागले. बरं.
आणि मनीषाज ऑटो सोल्युशन्स हा जो तुम्ही मला आता हा. प्रश्न केला तो खूप छान आहे. मलाही हा प्रश्न पडला होता की मी हे काम तर सुरू केलंय, आधीचं नाव काय होतं त्यांचं? काही नाही, माझं सध्या कामच मी करत नाही होते. नाही, गॅरेज जे तुम्ही चालवायला घेतलं तर. ते डांगे काकांचं होतं. अच्छा अच्छा, हो. म्हणजे ते नावच डांगे नाही गॅरेज नाही, त्यांचं गॅरेजचं नाव ऑटोमोटिव्ह म्हणून होतं. एवढंच. हा, हा. आणि ते डांगे काका म्हणून होते, त्यांच्यासोबत मी काम सुरू केलं. हम्म, हम्म, हम्म. तिथून आम्ही बाहेर जेव्हा पडलो तेव्हा आपली स्वतःची कंपनी आपल्याला निर्माण केली पाहिजे ना. हम्म, हम्म. तर मग मी माझ्या नवऱ्याशी बोलले, म्हणलं उन्मेष आपण आपली तर स्वतःची कंपनी सुरू करणार आहे, पण नाव काय द्यायचं? मला म्हणाला काही नाही, मनीषाज ऑटो सोल्युशन, सहज बोलून गेला. म्हणलं अरे बापरे, नाव सुचलं की म्हणलं तुला. मी माझ्या मुलीचं नाव ठेवणार होते ऍक्च्युली, हम्म. तिचं नाव कृष्णा आहे. अच्छा. पण मग ते मनीषाज ऑटो सोल्युशन्स नाव ठेवायचं हे मला जास्त आवडलं. तो बोलला नाही, काम तू करणार आहेस, नाव तुझंच असलं पाहिजे. बरोबर. आणि मग तेव्हा ती निर्मिती झाली मनीषाज वाव. ऑटो मग सोल्युशन. हे नवीन घेतलं तुम्ही हो, गॅरेज? येस, नवीन गॅरेज नाही घेतलं, हा. कंपनी नवीन सुरू केली. हा. आता आम्ही हे सांगते की मी गॅरेजमध्ये कशी कामं करते. हम्म. माझ्या आता 3 ते 4 गॅरेजवरती टायअप आहे. बर. म्हणजे सिंहगड रोडला आहे, कर्वेनगरला आहे, बाणेरला आहे, शिंदेवाडीला आहे. बर. तर या 4ही ठिकाणी माझं कंटिन्यू काम चालू असतं. पण मग ते कशा पद्धतीने मग आम्ही ते काम टाय करतो? केले त्या सगळ्या लोकांची? हा, टायअप केल्या. आणि आता 1 ते 2 गॅरेजवरती माझी पार्टनरशिप आहे. अरे ती वा. मी आत्ता केली, रिसेंटली बर, बर, केली. बर, बर, बर. पण मग हे काम करत असताना आता हे 4ही गॅरेजवरती मी काम कसं करते, तर माझ्या कामाचं स्वरूप काय आहे. गाडी आली तर ती जेव्हा गाडी येते तेव्हा ती प्रॉपर डायग्नोज करणे, त्या गाडीत लागणारं सर्व्हिस किट, मटेरियल, गाड्यांमध्ये किती प्रॉब्लेम्स आहेत ह्याची लिस्ट मी रेडी करते. आणि मग त्याप्रमाणे मी मुलांना समजावून सांगते की गाडीत एवढे प्रॉब्लेम्स आहेत, तेव्हा अशा पद्धतीने आपल्याला ह्या गाडीवरती काम करायचं आहे. पण जेव्हा ओनर ती गाडी घेऊन येतो तुमच्याकडे, तेव्हा तो काहीतरी XYZ प्रॉब्लेम घेऊन येत असेलच, हो की गाडीला असा आवाज येतोय किंवा काहीतरी प्रॉब्लेम झालाय, ब्रेक चालत नाहीयेत. हो. मग त्याच्या व्यतिरिक्त तरी सुद्धा तुम्ही अजून पण काही प्रॉब्लेम्स असतील का ते चेक करता, ते महत्वाचं आहे. बरोबर. म्हणजे नुसतं आपण कस्टमरने सांगितलंय म्हणून तेवढंच काम करून आम्ही मोकळे होत हा. नाही. ती गाडी आली आहे ना आपल्याकडे, मग A to Z प्रॉब्लेम्स मी स्वतः काढते बर. की त्याच्यात काय काय प्रॉब्लेम्स आहेत त्याची लिस्ट रेडी करते. मग फ्युचर काय, इसेन्शियल काय, आत्ताच करणं गरजेचं आहे का, की हे काम काही किलोमीटर नंतर केलं तर चालणार आहे का, अच्छा. ह्याची नोट मी कस्टमरला देते की हे बर. आत्ता केलं तरी चालणार आहे, ओके. नंतर केलं तरी चालणार आहे, मग किती किलोमीटर नंतर करणं गरजेचं आहे. कारण कसं असतं, कस्टमरचा बजेट असतो ना. कुठलीही गाडी आली म्हणून काय आपण त्याचं पटापट सगळी कामं करून देणं गरजेचं नसतं. नाही. बरोबर. त्याच्या गाडीमध्ये जे प्रॉब्लेम्स आहेत ते तर केलेच पाहिजेत, पण त्या व्यतिरिक्त जे गरजेचे आहेत ते त्यांच्या लक्षात लक्षात येत आलेले नसतात, हा, ते त्यांना काय टेक्निकल हा. त्यातलं माहिती नसेल. माहिती नसतं. बरोबर. त्यामुळे मला ते सांगणं माझं काम आहे ना. किती छान. हो, मग म्हणजे मी हे तुम्ही त्यांना प्रामाणिकपणे सांगते. सांगताय, हो, हे महत्वाचं आहे. म्हणजे विश्वासार्हता वाढते त्याच्यामुळे. बरोबर. हा. असाच मी विश्वास जिंकलेला आहे की सर किंवा मॅडम की एवढे गाडीमध्ये प्रॉब्लेम्स आहेत, आपल्याला एवढे करायचे आहेत, तर हे मी करू का, कन्फर्मेशन घेते. त्याप्रमाणे मग मी बजेट वगैरे देऊन त्याप्रमाणे हो. कोटेशन देऊ. कोटेशन देऊन मग असं. त्यांनी मला कन्फर्मेशन दिलं की काम सुरू होतं माझं. ग्रेट ग्रेट. पण मग तुम्ही आता ह्याच्यामध्ये कुठल्या कुठल्या सर्व्हिसेस, म्हणजे आता हे रिपेअरिंगचं वगैरे तर एक आहे, पण याच्या व्यतिरिक्त पण बाकीच्या सर्व्हिसेस तुम्ही देता, बरोबर आहे? हो. आणि जेव्हा म्हणजे त्याच्याच बरोबर मला दुसरा प्रश्न विचारावासा वाटतो की एक स्त्री जेव्हा हे सगळं काम करते, तेव्हा क्लायंट तुमच्याकडे बघतात की अरे या बाई काम करतायत स्वतः किंवा या लेडीज करतायत, तर मग त्यांचं असं म्हणजे मनामध्ये कुठेतरी असं एक हे असतं का, अरे सांगायचं की नाही यांना, किंवा करतील का नाही, असं काही त्याच्यामध्ये थोडंसं द्विधा मनस्थिती असेल, किंवा कसा रिस्पॉन्स कसा असतो त्याचा? बरेचसे असे कस्टमर असतात की मुळात म्हणजे सुरुवातीला जेव्हा मी काम करत होते, मीही नवीनच होते, पण मी शिकत होते, आजही मी शिकतेच आहे. पण अनुभव या 10 वर्षांचा इतका गाढा आहे की आता मी तो पूर्ण कॉन्फिडेंटली काम इझिली करू शकते. आजही मला अडचणी येतात, नव्याने गाड्या मार्केटमध्ये खूप येत असतात, त्या काही नवीन सगळ्या नवीन गाड्यांचे- मॉडेल्स कितीतरी येत आहेत. हां, तर प्रत्येक गाड्यांचं प्रॉब्लेम सगळे मला माहिती असं नाही, हो ना. पण आम्ही ते शिकतो. पण मग त्याचं जे हा. त्यांचं जे बुकलेट असतं संबंध गाडीचं, नवीन गाडीचं येतं ते वाचता तुम्ही, म्हणजे हो. कारण त्याच्याशिवाय ते कळणार नाही ना. कळणार नाही. आम्हाला आधी ते वाचावंच लागतं, हां. बघावं लागतं की या गाडीमध्ये काय काय काय- प्रॉब्लेम्स आहेत आणि आपल्याला काय सोल्युशन नवीन काय त्याच्यामध्ये ऍडिशन केलंय किंवा काय. हो. बरोबर. त्याप्रमाणेच आपण करतो. हो. वेगवेगळ्या प्रकारच्या गाड्या येत असतात, त्याच्यावरती कसं काम केलं पाहिजे, कुठले प्रॉब्लेम्स येऊ शकतात, हो. त्याच्यावर काय सोल्युशन दिलं केलं पाहिजे, हे सगळा अभ्यास माझा शिकून अनुभवातून झालेला आहे. कारण मला जेव्हा जेव्हा अडचणी आल्या त्या प्रत्येक वेळेला मी उन्मेषला विचारलेलं आहे सुरुवातीला. आता मला आवश्यकता नाही पडत, बरोबर. नॉर्मल सर्व्हिसच्या गाड्या मी इझिली आता काढते. तेच तुम्हाला विचारत असतील. सांगते त्याला कारण असं की तो काम करून घेतो, मीही काम करूनच घेते, पण मी
फ्लोअर वरती काम केल्यामुळे मला ते माहिती झालेलं आहे की अरे नाही असं नाही, हे असं आहे. बरोबर. आणि विशेष म्हणजे प्रॅक्टिकल नॉलेज महत्वाचं असतं. अगदी मी प्रॅक्टिकल नॉलेज घेतलं. म्हणजे गाडी खाली जाऊन वगैरे रिपेअरिंग केलंय का? नाही, गाडी खाली जाऊन नाही केलेलं, पण मुलं काय करतात हे मला प्रॉपर माहित आहे. कारण आधीच मी त्यांना ट्रेनिंग दिलेलं आहे, आम्ही आणि आमच्या टीमने. आमची ही एक वेगळी टीम आहे, 10-15 जणांची काम करण्याची. आमची ही पूर्ण वेगळी टीम आहे. आणि जे एक्सपर्टीज म्हणजे प्रीमियम गाड्या जेव्हा येतात तेव्हा त्याचे एक्सपर्टीज माझ्याकडे वेगळे आहेत. मग त्यांच्यासोबत माझं डिस्कशन वेगळं चालतं. कुठल्या गाडीमध्ये वायरिंग इश्यूज असतात, ECM प्रॉब्लेम्स असतात. आता मध्यंतरी एक गाडी हायवेला ऍक्सिडेंट झाली होती. 25 वर्षाची मुलगी बाणेरलाच गाडी चालवून ती घरी जात होती. तिला बलिनो गाड्यां पाठीमागे टँकरचा जस्ट धक्का लागला. आता ती छोटीशी गाडी, रेनॉल्ट क्विड गाडी, ती फिरल्यामुळे ती जाऊन त्या डिवायडरला टच झाली आणि समोरून टेम्पो, असा तो प्रकार झाला वाटतं. पण त्या मुलीला काही झालं नाही. त्या सरांचा मला फोन आला की असं असं झालेलं आहे, तर मॅडम तुम्ही गाडी घेऊ शकाल का? मी म्हणलं आत्ता कुठे आहे गाडी? तर मला म्हणाले की नाही, बाणेरच्या शोरूम मध्ये आहे. म्हणलं ठीक आहे, हरकत नाही. त्यांना आधी विचारा, त्यांचं जर काही डायग्नोज झाला असेल तर उत्तम, म्हटलं आपण ती काढू शकतो, कारण ते शेवटी परमिशन लागते. मला म्हणाले नाही, मी सांगतो त्यांना, पण आपण आपल्याच गॅरेजवरती गाडी आणूया, कारण ते सर मला ओळखत होते आणि त्यांना माझ्याकडून करून घ्यायची होती. ते म्हणलं ठीक आहे, मी पण येते. मग आम्ही गेलो आणि ती गाडी आणली आम्ही गॅरेजला टो करून. आणि त्या गाडीमध्ये आम्हाला जे काही कोट मी दिला त्या कोटमध्ये आणि त्यांच्या कोटमध्ये बराचसा फरक होता. तो असणारच आहे अर्थातच. आणि मग मी जी सुरुवात केली त्यांना काम 2-2.5 महिन्यामध्ये सुंदर छान करून दिलं. पण ECM ला मी अडकले, कारण ECM असल्याशिवाय आपल्या गाडीचं ब्रेन होणारच नाहीये. मग त्याच्यासाठी आम्ही तो ECM जवळजवळ 4 ते 5 ठिकाणी मी काम करून घेण्याचा पूर्ण प्रयत्न केला. म्हणजे कलकत्ता, दिल्ली, बँगलोर. शेवटी मला बँगलोरमध्ये सक्सेस मिळाला आणि मग तो मी व्यवस्थित करून टेस्ट ड्राईव्ह करून मग मी इथे आणला आणि तो बसवून दिला. गाडी ऑल द वे तिकडे न्यायला लागली? नाही, फक्त ECM. आणि ते झाल्यानंतर इथेही आला होता, आपल्याला टेस्ट करावी लागते ना. आणि मग त्याच्यात सक्सेस झाला, जो आनंद सगळ्यांना झाला की गाडी स्टार्ट झाली. कारण आम्हाला टेन्शन होतं की गाडी एवढं सगळं काम केलं, आता फक्त त्याच्यामुळे अडकले आणि गाडी स्टार्ट होत नाही म्हटल्यावर टेन्शन येतच ना. पण त्याच्यात पण आम्ही सक्सेस मिळवला. बरोबर. मला एक सांगा, तुम्ही आता जे काही तुमचं बाकीचं सांगताय सर्व्हिसेस बद्दल वगैरे, तर तुमचे स्वतःचे पण काही प्रॉडक्ट्स आहेत तुम्ही डेव्हलप केलेत, बरोबर? तर त्याविषयी जरा आम्हाला ऐकायला आवडेल. नक्कीच सांगेन मी की आम्ही आमचं स्वतःचं मगाशी म्हटल्याप्रमाणे डिव्हाइस आहे, त्याच्याने तर फरक पडतोच. शिवाय आम्ही काही ॲडिटिव्ह यूज करतो गाड्यांमध्ये. ते वेगळ्या प्रकारचे आहेत, मार्केटमध्येही मिळतात, पण हे आम्ही वेगळ्या प्रकारचे, वेगळ्या लेवलचे आणि वेगळ्या ह्याचे इक्विपमेंट्स आहेत, ते आम्ही गाड्यांमध्ये यूज केल्यामुळे तोही एक चांगला फरक पडतो. पेट्रोल ॲडिटिव्ह, डिझेल ॲडिटिव्ह, CNG, पेट्रोल गाडी असू देत, डिझेल गाडी असू देत, CNG असू देत, ह्या सगळ्या गाड्यांना ते चालतं. शिवाय ऑइल आम्ही वेगवेगळ्या प्रकारचं यूज करतो, त्याच्यामुळेही गाड्यांमध्ये खूप फरक पडतो. तुम्ही स्वतः तयार करता? हो, येस. आणि मग ते विकत घ्यायचं असेल तर तुमच्याच त्याची कॉस्ट वेगळी आहे. तुमच्याच इथे येऊन ते घ्यायला लागतं, ऑनलाईन किंवा असं नाही, असं नाही. ते आमच्याकडचंच प्रोडक्ट आहे आणि याच्यासाठी आम्ही गेली 7 ते 8 वर्ष मेहनत घेतलेली आहे, इन्व्हेस्टमेंट आहे आणि त्याप्रमाणे आम्ही ते रेडी करतो. आताच हे काय मी बऱ्याच जणांना आता मागच्या महिन्यामध्ये लावून दिलंय, तर त्याचे मला पूर्ण फीडबॅक खूप छान मिळाला आणि ऑर्डरही मिळाली. अरे वा. बऱ्याच जणांनी मला ऑर्डरही दिली. तर माझं असं म्हणणं आहे की ते जर लोकांनी त्याचा अवेअरनेस वाढवला तर नक्कीच त्यांची गाडी छान राहील आणि मेंटेनन्स चांगला राहील आणि गाडी अजून चांगली पुढे चालू राहील. हे प्रोडक्ट्स नक्की यूज करा, कारण बरेच जण हे यूज करत नाहीत. आपल्या व्हिडिओमध्ये आता फोटो दाखवू आपण प्रेक्षकांना, म्हणजे त्यांच्याही लक्षात येईल. हो, नक्कीच. तुम्हाला असं वाटतं का की टेक्निकल गोष्ट म्हणजे अशी एक समजूत आहे पूर्वापार की टेक्निकल गोष्टी फक्त पुरुषांना समजतात, पण हा समजच आहे, तो हा समज तुमच्यामुळे कसा बदलत गेला असं वाटतं का तुम्हाला? हो, बदलत गेला. सुरुवातीला असंच वाटलं होतं सगळ्यांना की हिला काय समजतंय, हिला काय अक्कल आहे, हेही शब्द ऐकून झालेले आहेत. हो का? बापरे. पण मला राग नाही यायचा. म्हणलं ह्यांना आपण कामातून उत्तर द्यायचं आणि अनुभव इतका गाढा म्हटल्यावर तो कामातून त्यांना व्यवस्थित उत्तरं मिळाली गेली. काही कस्टमर असेही असायचे की मुद्दामून परीक्षा घेणारे पण निघाले. हो, असू देत ना,
आपण ज्या कामामध्ये परफेक्शन आहोत आणि परफेक्ट आहोत तर आपल्याला घाबरण्याची काय गरज आहे. बरेचसे प्रश्न मला केले जायचे, तुम्ही हे करता का, तुम्ही हे करता का, तुम्हाला हे असं झालं, तुम्हाला हे समजतं का. प्रत्येक प्रश्नांची उत्तर मी शांतपणे दिली आणि कामातून पण दिली. मग त्यावेळेला तसा तसा माझा काय म्हणतात आपल्याबद्दलचं एक प्रोफाईल म्हणा मार्केटमध्ये पसरत गेले की नाही नॉलेज आहे ते महत्वाचं आहे. आणि हे काम मलाही माहित नव्हतं म्हणून त्यांनी ते करून दिलं. हेही वाक्य मार्केटमध्ये फेमस आहे. अजून एक वाक्य सांगते की त्यांना तुम्ही बिनधास्त चावी द्या, डोळे झाकून चावी द्या, गाडी व्यवस्थित घरी येणार आहे. क्या बात आहे. त्यामुळे ब्रेकडाऊन सर्व्हिस मला मिळतातच. हो ना. अशाही गाड्या आहेत, असेही कस्टमर आहेत की ते मला ओळखत नाहीत, फक्त नावाने गाड्या मी करून दिलेत आणि मीही त्यांचा चेहरा ओळखत नाही. नंतर कधीतरी भेटल्यावरती कळतं की हो माझी गाडी तुम्हीच केली. मग त्यांना विचारलं होतं हो मी केली का. असे तुम्हाला वेगवेगळे अनुभव चांगले वाईट आले असतीलच याच्यामध्ये, आलेले. तर जरा शेअर करा ना. आता हे जेव्हा मी काम करत होते तेव्हा माझे उन्मेष बाहेरगावी होता आणि मला असंच एका ग्रुपमधून 5 ते 6 जणांनी, माहित नाही, ते म्हणतो ना आपण की आपल्याला जेव्हा प्रगती यश मिळत जातं त्यावेळेला काही लोकांना ते खूपतं. खरंय. तर ते एक 5-6 जणांनी मला असंच मीटिंग आहे म्हणून बोलवलं आणि मी गेले. म्हणलं ठीक आहे असेल मीटिंग म्हणून मी गेले. तिथे बसल्यावर 6 ते 7 पुरुष समोर बसले होते आणि मी एकटी लेडीज होते. मी विचारलं मीटिंग आहे तर मग मला एकटीला का बोलवलं. नाही अजून येत आहे. म्हणलं ठीक आहे. मग तोपर्यंत चहा कॉफी वगैरे झाली आणि त्यांनी डायरेक्ट मला अटॅक करायला सुरुवात केली की तुम्ही हे काम का करता, कशासाठी करता, तुम्हाला हे कोणी सांगितलं, अरे बापरे, तुमच्याकडे सर्टिफिकेट आहे का. तर मग मी उडाले हे असे सगळे प्रश्न आल्यावर. मुद्दाम त्यांनी केलं तर मुद्दाम त्यांनी केलं होतं. मी म्हणलं म्हणजे तेव्हा मला ऍक्च्युली आतून खूप रडू आलं होतं, खूप रडावं असं वाटत होतं. कारण बाजूला उन्मेष नाही, बॅक सपोर्टला कोणी नाही, अचानक पडलेला हा माझ्यासाठी बॉम्बस्फोट होता. मनामध्ये एकच विचार होता का अरे यार मी कामच करतेय ना, मी चोरी तर नाही करत आहे, काम करणं गुन्हा आहे का, हे असं मी माझ्या मनात त्यावेळेस रडत रडत विचारत होते. मग मी त्यांना तेवढंच म्हटलं की तुम्हाला त्रास होत असेल तर म्हटलं मी इथून निघते, पण मी हे काम करते आणि करत राहणार म्हटलं, कारण हे माझं काम आहे, मी सुरुवात केलेली आहे. तर मला तेव्हा असं सांगितलं गेलं की काम करायचं नाही म्हणून. कॉम्पिटिशन असू नये म्हणून का. अरे अगदी. म्हणलं ठीक आहे बघू आपण पुढे. आणि मग मी तिथून निघाले आणि मग बाहेर पडल्यावर मी माझं काम सुरू करत राहिले. पण मी तेव्हा थोडीशी डिप्रेशन मध्ये गेले होते, कारण एकदम अटॅक जेव्हा होतो आणि सोबत आपला जेव्हा नवरा नसतो तेव्हा ते खूप कठीण असतं. आणि सेफ्टीचाही थोडासा इश्यू होतो ना अशा वेळेला, म्हणजे फिजिकल कोणी काही अटॅक केला काय तर अजून प्रॉब्लेम. अगदी बरोबर. पण मला त्याची भीती नव्हती, कारण मी एकाचे 2 हात करू शकते. तसे मला प्रसंग आलेले आहेत, पण गॅरेजमुळे नाही आलेले, साधे सरळ प्रसंग आपल्याला येतातच की प्रत्येक स्त्रीला येतात. तेव्हा काही स्त्रिया घाबरतात, पण मला घाबरायची भीती, म्हणजे मला काय म्हणतात त्याला, घाबरणं हे माहित नाही ऍक्च्युली. माझा तो बिनधास्तपणा माझ्या वडिलांमुळे आलेला आहे की जो येईल त्याला सडेतोड व्यवस्थित उत्तर द्यायचं. आणि आपल्याला जर ती गोष्ट व्यवस्थित माहित आहे तर घाबरण्याची काय गरज आहे. माणूस तेव्हा घाबरतो जेव्हा चुका करतो. मी चूकच नाही केली तर घाबरण्याचं काय गरज आहे. बरोबर आहे. त्याच्यामुळे बिनधास्तपणे काम करते. बापरे. पण हे तो म्हणजे एक्सपिरियन्स तो हे असेल एकदम, असं एकदम अटॅक करायचं लोकांनी, नाही का. हो, पण माझ्यासाठी ते छान होतं. नंतर म्हटलं मी, तेव्हा राग आला होता, पण नंतर ते माझ्यासाठी एक चांगला धडा होता की असे अजून बरेच येणार आहेत मनीषा. हे मी स्वतःला सांगून सुरुवात आहे, ही सुरुवात आहे. पण मग आता मगाशी जसं आपण हे म्हणत होतो की म्हणजे ब्रेकडाऊन वगैरे ह्याचं तुम्ही इतर सर्व्हिसेस ज्या आपण ते माझ्या अर्धवट राहिलं, त्या इतर काय सर्व्हिसेस देतात गाड्यांच्या संदर्भामध्ये तुम्ही. आपण रिपेअरिंग सर्व्हिसिंग करतो, डेंटिंग पेंटिंग करतो, इन्शुरन्स क्लेम करतो, RTO वर्क करतो, गाड्यांची खरेदी विक्री सुद्धा आपण करतो. शिवाय गाड्या म्हणजे नव्या जुन्या दोन्ही. हो, दोन्ही, 2 व्हीलर आणि 4 व्हीलर दोन्ही सुद्धा. शिवाय हे इलेक्ट्रिक इश्यूज असतात तेही आपण त्यांना कम्प्लीट करून देतो. ऍक्सेसरीज लागतात गाड्यांमध्ये तेही आपण करतो. आपल्याकडे A to Z गाड्यांचा सगळा सेटअप आहे की तुम्हाला काय हवं आहे, तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर माझ्याकडे आहे, तसे सगळे कनेक्ट माझ्याकडे आहेत. त्यामुळे ते बिनधास्तपणे. पण म्हणजे फक्त म्हणजे हे आता महाराष्ट्रापुरतं म्हणजे रजिस्ट्रेशन जिथे महाराष्ट्रातल्या गाड्या असतील असंच असतं का बाहेरच्या पण तुम्ही घेता? सध्या तरी महाराष्ट्राच्या बाहेरची गाडी आली नाहीये, पण पुण्याच्या बाहेरच्या गाड्या येतात.
हा, कधी हो, कधी म्हणजे आरटीओचा सातारा- पण इश्यू होऊ शकतो ना, होतो. बाहेरचं इथे रजिस्ट्रेशन करायचंय किंवा काय. हो, मग तेव्हा आम्ही हा. त्या टीमशी बोलून घेतो, होणार हा. असेल तर करून देतो, नसेल तर त्यांना आम्ही कुठून होईल हे सांगतो, याची हा. मदत आम्ही करतो. हा. आणि बाहेरच्या गाड्या म्हणाल तर आम्हाला हे मुंबईच्या येतात, मुलुंड, भांडूप, ठाणा, कल्याण, बदलापूर, डोंबिवली. मी मूळची डोंबिवलीचीच आहे. आणि इकडे सातारा, सांगली, इकडच्या गाड्या सतत चालू असतात. आता मला सांगा, म्हणजे आता गाड्यांची संख्या सगळ्याच हो, खूप वाढतीये सगळीकडे, आणि योग्य मेंटेनन्स करता प्रत्येक ओनरनी कोणती गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे असं तुम्हाला वाटतं, एक सर्वसामान्यपणे? सर्वसामान्यपणे म्हणाल तर मी सांगेन की योग्य वेळी सर्व्हिस केली पाहिजे. नॉर्मल गाड्या ज्या असतात, म्हणजे 2 व्हीलर म्हणत असाल तर 2000 किलोमीटर नंतर मेंटेनन्सला आलीच पाहिजे, सर्व्हिस ड्यू असते ती केलीच पाहिजे. उगाच ताणून गाडी चालवू नये त्याला, कारण इंजिनवरती लोड येतो आणि आपण जे काही जेन्युइन पार्ट्स वापरतो त्याच्यावरती प्रॉब्लेम सुरू व्हायला सुरुवात होते. त्याच्यापेक्षा योग्य वेळी मेंटेनन्स आणि सर्व्हिस जर केली तर गाडी ओके आणि चांगली राहते. जिथे तुमची गाडी ज्या किलोमीटर पर्यंत असेल तर त्याच्यापेक्षा एक 8-10 पटीने ती नक्कीच पुढे चांगली चालते. का तर फक्त मेंटेनन्समुळे. 4 व्हीलर 5, 10, 15, 12, 13 पर्यंत ते त्यांची स्लॅब सर्व्हिस करू दिलेलेच शकतो. असतात की इतक्या हो. किलोमीटर नंतर आणा अगदी वगैरे. अगदी. हो, बरेच लोकांचा गैरसमज आहे, तोही मी आता लोकांचा अवेअरनेस वाढवलाय समाजामध्ये, की दर 2 महिन्याला सर्व्हिस करायची. मला कोणी सांगितलं? गरजच नाहीये. त्यामुळे लोक इथे म्हणजे फसतात. रिस्पेक्टिव्ह ऑफ किलोमीटर्स हो, असं काही हे नसतं. पण म्हणजे मग काय त्याचं स्टँड, हे काय असतं? काही नाही. तुमची 2 व्हीलर जर आता समजा माझ्याकडे आली तर मी सर्व्हिस करण्याच्या वेळेला ती किलोमीटर मी लिहून घेत असते. त्याप्रमाणे 2000 किलोमीटर नंतर आमचा मेसेज त्यांना 2000 हे 2 व्हीलरला. हो, आणि 4 व्हीलरला 5000, 5000, 7000, 8000, 12, 13, 15. हा कशा स्लॅब्स आहेत? जशा गाड्या आहेत तशा, म्हणजे नॉर्मल गाड्या ज्या आहेत, समजा अल्टो असेल, वॅगनर असेल, i10 असेल, त्या 5000 किलोमीटर म्हणजे छोट्या गाड्यांना साधारण तेवढं. आणि ज्या डिझेल गाड्या आहेत त्या 7-8 किलोमीटर आरामात चालतात. पण प्रीमियम गाड्या आहेत त्या डिझेल पण असतात ना, म्हणून 12, 13, 15. तुम्ही कुठल्या कुठल्या गाड्यांचं आतापर्यंत हे बघितलं? सांगते, छान प्रश्न केला. 2 व्हीलरचं सांगते. त्याच्यामध्ये आम्ही योसुंग ॲक्विलिया केलेली आहे, बजाज आहे, मोपेड, बाईक, बुलेट, स्पोर्ट्स बाईक आम्ही केलेल्या आहेत, RX 100, 135. स्पोर्ट्स कार पण हे काय, स्पोर्ट्स बाईक्स? स्पोर्ट्स कार नाही, स्पोर्ट्स बाईक करता. कावासाकी निंजा वगैरे ओके 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 करतो आम्ही. अच्छा. आणि कार्समध्ये आम्ही मारुती 800 पासून मर्सिडीज पर्यंत केलेले. आताच मी जस्ट 6 महिन्यापूर्वी BMW केलेली आहे. अरे वा. त्यामुळे ऑडी या सगळ्या गाड्या माझ्याकडे येतात. हो, मर्सिडीज आणि ऑडी सारखे कस्टमर, हे जे 2 कस्टमर आहेत माझे आता सध्याचे लेटेस्ट वाले, तर ते माझे कायमस्वरूपी जवळजवळ 5 ते 6 वर्ष झालं माझ्याकडून सर्व्हिस घेत आहेत. अरे वा. आणि BMW वाले आता जस्ट नवीन आले, त्यांचं ऐकून तर ते 2 वर्ष झाले त्यांची सर्व्हिस मी करते. किती छान, मस्त मस्त. कारण कसं असतं, विश्वास जो आपण देतो ना मॅडम, आम्ही मुळात जेन्युइन पार्ट्स यूज करतो, त्याच्यामुळे तो एक ते महत्वाचं आहे ना. कारण तेच होतं, क्लायंटला अनेकदा असं वाटतं की डुप्लिकेट वापरलेत का काय, आफ्टर मार्केट. हो, ते नाही, त्याची काळजी वाटते. हो, आम्ही फक्त इव्हन जेन्युइन पार्ट्स. हा, मग त्याच्यावरच एक मला दुसरा विचारायचं, म्हणजे थोडासा वेगळा प्रश्न असा आहे, पेट्रोल जे आपण गाडीमध्ये घालतो त्याच्यामध्ये ते 2 प्रकारचं येतं, बरोबर? एक साधं असतं आणि एक काय तुमचं ॲडिटिव्हज वाला असतं आणि रिफाइंड असतं, बरोबर. तर त्याच्यामध्ये सुद्धा अनेकांचा गोंधळ असतो की कुठल्या गाडीला कुठलं पेट्रोल पाहिजे किंवा काय, तर त्याविषयी काही जरा थोडी माहिती द्या ना. सध्या पेट्रोलचं इथेनॉल प्रमाण जास्त वाढलेलं असल्यामुळे काही वेळेस गाड्या वगैरे बंद म्हणजे आता युद्धामुळे थोडंसं झालंय. युद्धामुळे नाही, आधी जस्ट आता सुरुवात झाली, 2-4 वर्ष झालेली आहेत त्याला. बरं. प्रमाण त्याचं जास्त असल्यामुळे काय होतं, पेट्रोलचं त्याच्यामध्ये प्रमाण जास्त असल्यामुळे गाड्या बंद पडण्याची जास्त शक्यता असते. आणि डिपेंड ऑन अच्छा, पेट्रोल जास्त असल्यामुळे? हा, नाही, जास्त असल्यामुळे नाही, पेट्रोलमध्ये इथेनॉलचं प्रमाण जास्त, ते जास्त असल्यामुळे बंद पडण्याची जास्त शक्यता असते. हा, म्हणून मग त्यावेळेला आपण काय करायचं, त्याच्यासाठी मी त्यांना ॲडिटिव्हज देते. आता प्रत्येक वेळेला मी जाऊन ते देऊ शकत नाही, म्हणून मी त्यांना काय सांगते की पेट्रोल पंपावरती एक 10 रुपयाचं पाऊच मिळतो बघा, ॲडिटिव्हज आहे, तेही तुम्ही टाकलं तरी चालणार आहे. जेव्हा माझ्याकडे याच्यामध्ये टाकायचं, पेट्रोलच्या टँक मध्ये टाकून द्यायचं, पेट्रोलमध्ये टाकायचं, त्याच्याने गाडीमध्ये खूप चांगला फरक पडतो, स्मूथनेस येतो, पेट्रोल क्लीन होतं, त्यामुळे बंद पडण्याचे चान्सेस कमी होतात. पण तेच माझ्याकडे जे आहे ॲडिटिव्हज ते वेगळ्या प्रकारचं आहे, बेस्ट क्वालिटीचं आहे. ते 60 ml 30 ml आपण त्याच्यामध्ये त्यावेळेला मी त्यांना स्वतःहूनच टाकून देते, त्याचे चार्जेस वेगळे असतात. म्हणजे पेट्रोल टाकी समजा फुल केली गाडीची, तर मग ते किती घालायचं असतं काय? तुम्ही 2 पाऊच घालू शकता.
30 ml 60 ml फुल टँकला चालून जातं. अच्छा अच्छा अच्छा. त्याच्याने काय म्हणजे लाईफ वाढतं का गाडीचं का हो, काय म्हणजे? लाईफ नाही म्हणता येणार, पण गाडीचं जे काही Smoothness. नाही इंजिन जे आपण म्हणतो ना, गाडीचं जे इंजिन असतं त्याचा स्मूथनेस पण वाढतो आणि इंजिनचं लाईफ वाढतं, हे नक्की होतं. कारण लुब्रिकेशन सतत होत असतं गाड्यांचं आतमध्ये, तर सो पेट्रोल टाकल्यामुळे बरोबर खूपच फरक पडू शकतो ना. बरोबर. आणि तुम्ही इमिजिएट त्याचा इफेक्ट घेऊ शकता. हो. तुम्ही स्वतः एकदा ते करून बघा. हा मग करायला तुमच्या ते पाहिजे. लक्षात येईल, नक्की करून बघा. येस येस. कारण जेव्हा माझ्याकडे गाडी सर्व्हिसला येते तेव्हा बऱ्याच प्रकारचे, आता मी एक चांगला प्रश्न केला तुम्ही मला, माझ्याकडे डिव्हाइस आहे आम्ही जे स्वतः तयार केलेलं आहे, त्याच्याने ॲव्हरेज पॉवर पिकअप मायलेज याच्यावरती आम्ही भरपूर काम केलेलं आहे. त्याच्यासाठी एक डिव्हाइस आहे तो आम्ही यूज करतो. तिथे तुम्हाला ॲव्हरेज मध्ये फरक पडतो. म्हणजे काय कसं समजा असतं ते? उदाहरणार्थ तुमचं आता 18-20 असेल तर नक्कीच 1-2 ने वाढतं. हो का? हो, नक्की वाढतं. 101%. मग तो डिव्हाइस कसा वापरायचा? तो आम्ही लावून देतो अच्छा, तुम्हाला. लावून गाडीला लावून गाडीला आम्ही लावून देतो तुमच्या बरं. परमिशनने. त्याची त्याची किंमत एक 3-3.5 हजारापासून सुरुवात आहे त्याची. आणि टू व्हीलरला जर लावलं तर टू व्हीलर साठी छोट्या साईज मध्ये आहे आणि त्याची प्राइस थोडीशी वेगळी आहे. वापरता येतो. प्राइस थोडीशी वेगळी आहे. बरं. आणि आम्ही आणि आमच्या टीमने हा. एक असे काही प्रोडक्ट्स तयार केलेले आहेत की गाड्यांसाठी वापरले जातात. बरं. आणि त्याच्याने गाडीचं लाईफ कसं वाढतं, इंजिनचं लाईफ कसं वाढतं, बरं. लुब्रिकेशन कशा पद्धतीने होतं, जे जेन्युइन पार्ट्स आपण वापरतो त्याचंही लाईफ कसं वाढेल, म्हणजे हा काय काय अभ्यास असतात आम्ही ते केला. parts तर काय? त्याच्यामध्ये पेट्रोल एडिटिव्ह आहे, डिझेल एडिटिव्ह आहे, इंजिन ऑइल फ्लश आहे. हं. इंजिन ऑइल फ्लशने काय होतं की इंजिनचे पूर्ण इंटरनल पार्ट्स क्लीन होतात तुमचे. बरं. आणि हे युजली लोक गॅरेजमध्ये करत नाहीत, पण आम्ही ते करून देतो. बरं. तुम्ही अल्टरनेट सर्व्हिसला जरी केलं तरी चालतं, बरं. असं ते आहे. आणि two म्हणजे wheeler साठी- नॉर्मली आता मोठमोठ्या हो. गाड्या जेव्हा ते हो. स्वतः ते लोक येतात घरी गाड्या घेऊन जातात आम्ही आणि pick up सर्व्हिसिंग drop करून free परत देतो. देतात. पण मग त्यावेळेला हे घालतात असं आपण त्यांना सांगायला लागतं का की घाला तुम्ही त्याच्यामध्ये किंवा तुम्ही सांगू शकता, पण आमच्याकडे जेव्हा येतात तेव्हा आम्ही हा. स्वतःहून सांगतो की हे मी टाकणार हे आहे. बाहेर तुम्ही मार्केटमध्ये आहेत विकायला? हो, नाही विकायला नाहीये. नाहीये. नाही, कारण हे आमचं प्रोडक्ट आहे, आम्ही तुमचं आहे बनवून घेतो. अच्छा. इव्हन आम्ही मॅडम हे इंजिन ऑइल सुद्धा आम्ही बनवून घेतो. हो मार्केटमध्ये का? जे वापरलं जातं हा. ते आम्ही वापरत नाही, बरं. आम्ही बनवून घेतो. हो, ते काय ते वेगळं असतं का? ते वेगळं असतं. अच्छा. हो, 15W40, 20, 5W30 हेच ऑइल आम्ही वापरतो, पण ते वेगळ्या पद्धतीने आम्ही तयार करून घेतो. हो, आणि ते कसं, त्याची वेस्कॉसिटी कशी असली पाहिजे हो. आणि मग त्याचा वापर आपल्या ह्या प्रत्येक गाड्यांमध्ये कुठल्या गाडीमध्ये कुठलं ऑइल वापरला पाहिजे जेणेकरून गाडीचं हो, लाईफ तेही चांगलं असतं ना. होईल. कुठल्या गाडीला हे- कुठलं ऑइल ते हा, महत्त्वाचं हे आहे. खूप महत्वाचं असतं. बरोबर. आणि मग त्याच्यावरती ते ठरतं. आणि कारण हा काय फरक सर्वसामान्यांना सगळ्यांनी घेतला. इतके माहिती पण नसते. हो, आपलं काहीतरी झालाय, प्रॉब्लेम झाला, गॅरेजला दिली, गाडी आणली, बस संपलं. असंच तुम्ही होतं. चौकशी पण करत नाही. नाही करत, असंच होतं. पण आमच्याकडे असं होत नाही. हा. आम्ही पूर्ण डिटेलिंग देतो, तुम्ही आपण सांगता. का वापरतोय, कशासाठी वापरतोय आणि हे वापरल्यानंतर तुम्हाला फायदा काय होणार आहे हे आम्ही सांगतो. ओव्हरऑल मग ह्याचा गाडीला काय फायदा होतो? होतोच ना, हा. इंजिनचं लाईफ वाढतं, लाईफ वाढतं. मेंटेनन्स छान राहतो. एखादी गाडी समजा तुम्ही 60-70 हजार किलोमीटर मध्येच ती खाली जर बसली तर काय उपयोगाची आहे? हो, नाही बरोबर. 1.5, 2.5-3 लाख किलोमीटर छानपैकी चालली पाहिजे. खरं. आता मी तुम्हाला आता आठवण म्हणून सांगते की काही गाड्या अशा पण येतात माझ्याकडे, आम्हाला स्क्रॅप करायची. हो. स्क्रॅप सुद्धा मी करून देते. हो का? हो, पण मी ती लगेच स्क्रॅप नाही करत. मी बरं. त्याचा डेटा बघते, कंडिशन बघते आणि त्याप्रमाणे ठरवते की ही गाडी खरंच स्क्रॅपची आहे का. असेही कस्टमर येऊन गेलेत की स्क्रॅपसाठी आलेली गाडी मी त्यांना विकून दिलेली आहे. असेही कस्टमर Okay. आलेले आहेत की स्क्रॅपसाठी आलेली गाडी मी त्यांना पूर्ववत करून दिलेली आहे. अरे वा. कारण ते कंटाळलेले असायचे की अरे आता खूप किलोमीटर झाली आहे, मला गाडीच नाही चालवायची, मला आता नवीनच घ्यायची. मग त्यांना मी फक्त एकदा शांतपणे बसून बोलून घेते की खरंच विकायची आहे का. मग बोलण्यात कळतं की नाही ऍक्च्युली विकायची, खरं तर चांगली हा. बनवायचे, पण कोणी करून देत नाही आणि हो. आम्हाला त्याच्यातलं कळत नाही. अरे बाप. त्यावेळेला मग आम्ही तिथे असतो. कारण असं म्हणतात की कुठल्याही म्हणजे साधी जी गाडी असेल, कुठल्याही गाडीचं लाईफ साधारण 8 वर्ष असतं आणि असं सजेस्ट करतात की 8 वर्षानंतर ती गाडी नक्की विका, दुसरी घ्या. तर हे कितपत मग खरं आहे? तसं 15 वर्ष पासिंग आपण नंतर 5 वर्षाचं पुन्हा आपण करू शकतो, पण गाडीची कंडिशन चांगली असावी. आणि अशा गव्हर्नमेंटचे case पण मधल्या- रूल्स आहेत ना हो, काहीतरी आहेत ना. स्क्रॅप म्हटलं ना. करायला. हा, तेच 15 वर्षानंतर 15 सांगितलेलं आहे. वर्षानंतर. पण तुमच्या गाडीची कंडिशन जर चांगली असेल हा. तर तुम्ही ती छान करून परत 5 वर्षाचं पासिंग करून घेऊ शकता अच्छा. आणि वापरू शकता. बरं. आता त्याच्यानंतर नाही. हो, त्याच्यानंतर नाही असं नाही, म्हटलं ना कंडिशन. हा. आता कितीतरी जुन्या गाड्या मॅडम आताही पासिंगला येतात कारण कंडिशन पण मग कशा वापरायच्या कशा त्या? गव्हर्नमेंट रूल प्रमाणे अलाउड नसते. आहे.
का 15 वर्षाच्या पुढचं 15 नाही? तो आत्ता रूल आलेला आहे, 15 वर्षाच्या नंतर वापरायचे नाही. पण हो. तुमची कंडिशन चांगली असेल तर तुम्ही नक्कीच वापरू शकता बरं. आणि पासिंग ही करून मिळते आपल्याला. अच्छा, फक्त त्यांची अट काय की गाडीची कंडिशन चांगली असायला हवी. बरोबर. येस, आणि तिथेच आपण काम करतो. हा, खराब झालेल्या गाड्या आपण एकदम छान करून देतो. गुड. येस, कारण आपल्याला इंजिन पासून सगळं गाड्यांचा knowledge दवाखाना proper आहे. थोडक्यात. हा, गाड्यांचा दवाखाना म्हणू शकता. आणि जिथे मी अडकते तिथे मला उन्मेष उभा असतो. हो. कारण इंजिनच्या आतापर्यंत आम्ही जवळजवळ 20 ते 25 गाड्या आम्ही इंजिन वर्क केलेलं आहे. पूर्ण इंजिन डाऊन करून व्यवस्थित करून दिलेले हो. आहेत. बरं. आता हैदराबादची एक गाडी होती, त्यांचं इंजिन डाऊन होतं, नॉर्मल कामं होती आणि त्या राहतात हैदराबादमध्ये. तशा त्या पुण्यातल्या आहेत, पण जॉबमुळे त्यांना तिकडे जावं लागलं. चक्क त्यांनी मला चावी दिली, म्हणे काय करायचं ते कर मनीषा, पण सगळी व्यवस्थित करून घरी आली पाहिजे. मोठं चॅलेंज होतं माझ्यासाठी. म्हणलं ठीक आहे मॅडम. घेतली गाडी, 8-10 दिवसात सुंदर केली, ड्रायव्हर ठरवला, घरी गाडी पोचवली. वा. आणि आजही त्यांची गाडी म्हणजे मला त्या आठवणीने आनंदाने सांगतात की मनीषा गाडी छान चालते. चलती का नाम गाडी आहे. आणि चलती का नाम गाडी हे माझं टॅगलाईन खूप हा. छान फेमस झालंय. हो. मी ते सहज असं मी मूवी बघत होते आणि गाणं मला ते कानावरती पडलं. हो. म्हणलं अरे हे नाव ठेवायला काय हरकत आहे, गाड्या सगळ्यांच्या चालल्या पाहिजेत ना, Correct, मग चलती correct. का नामच गाडी. हो, आणि फेमस पण आहे. हो. आणि ती टॅगलाईन लक्षात राहते ना अगदी सर्वांच्या. अगदी अगदी. नाव नाही लक्षात राहिलं तरी चालेल, हो. टॅगलाईन राहते Tagline लक्षात. राहते लक्षात. म्हणून मग ते चलती का नाम गाडी. मस्त, खूपच छान. पण मग आता तुम्ही जसं सुरुवातीच्या याच्यामध्ये आपल्या बोलण्यात आलं की तुम्ही यातलं प्रॉपर असं ऑफिशियल ट्रेनिंग किंवा काही घेतलेलं नाही, बघून बघून मी शिकलात किंवा बघून शिकले. हा, अनुभवातनं सगळं अनुभव. कळत गेलं. पण मग ह्याचं असं ऑटोमोबाईल इंडस्ट्रीच्या संदर्भातलं असं किंवा असं मेकॅनिक लेवलचं किंवा असे काही कोर्सेस अवेलेबल आहेत? म्हणजे समजा आता तुमच्यासारख्या लेडीजना यायचं असेल, पुरुषांना पण यायचं असेल, म्हणजे ज्यांची इच्छा असेल, आहेत आहेत तर Courses त्याचं available काय आहेत म्हणजे माहिती market थोडीशी मध्ये. द्या ना. हो, कोर्सेस आहेत मार्केटमध्ये, तुम्ही जाऊन करू शकता. आहेत, बऱ्याचशा लेडीज काम आणि करायला किती त्याचं घेतलेलं आहे. ड्युरेशन वगैरे काय असतं? कसं? त्याची फारशी कल्पना नाहीये मला, कारण मी बरं. ते केलं ते नाहीये. काय, आणि ऑनलाईन सुद्धा मिळू हो. शकेल. हा. कारण मी स्वतःच प्लॅटफॉर्मला उभं राहून काम केले, त्यामुळे मला हेच योग्य वाटतं. नाही, आणि शेवटी अनुभव तर महत्वाचा असतोच. हो. म्हणजे कितीही तुम्ही पुस्तकी ज्ञान घेतलं तरी जेव्हा प्रत्यक्ष तुम्ही फ्लोअरवर जात नाही किंवा प्रत्यक्ष त्या कामामध्ये बुडत नाही, तोपर्यंत ते कळत नाही. कळत नाही, बरोबर आहे. ते तर आहेच. तर मग आता तुमच्यासारख्याच ज्या स्त्रियांना म्हणा, मुलींना आता नवीन या क्षेत्रामध्ये जर यायचं असेल तर त्यांनी काय करायला पाहिजे? म्हणजे तुम्ही काय सल्ला काय द्याल त्यांना? मी सल्ला असा देईन की आमिर खानचा आता एक मूवी झाला होता दंगल, त्याच्यामध्ये धाकड हे जे गाणं आहे ते खूप सुंदर आहे. प्रत्येक स्त्रीने ना ते दिवसातून 2दा तरी ऐकावं. हो, हा. कारण त्या गाण्यामध्ये प्रत्येक शब्द आहे ना खूप महत्वाचा आहे, हम्म. घेण्यासारखा आहे तो, बघण्यासारखंही ते गाणं आहे. त्यामध्ये ऐकावं पण आणि बघावं पण, कारण मी स्वतः बघते. आणि जी मजा येते आपल्याला काम करण्याची, मग आपल्याला कशाचीच भीती वाटत नाही. प्रत्येक स्त्रीने, प्रत्येक पुरुषाने, असं गरजेचं नाही की प्रत्येक पुरुषालाच काम येतं, प्रत्येक स्त्रीला काम येतं. बरोबर. त्यामुळे प्रत्येक स्त्री हे सगळं करू शकते न अगदी खरंय. घाबरता. अगदी आणि त्या स्त्रीने घाबरू नये. हा, ते महत्वाचं आहे ना. कॉन्फिडन्स पाहिजे. कॉन्फिडन्स पाहिजे. आता हे तुम्ही बरोबर बोलताय. काय होतं, आपल्याच घरातून कधी कधी कॉन्फिडन्स लूज होतो, कारण बऱ्याचशा खच्चीकरण करणारेच खूप असतात. हा, घरातून पण खच्चीकरण केलं हो. जातं. अगदीच. हो, पण आता मी एक चांगली, मला नशीब माझे छान आहे की माझ्या नवऱ्यानेच मला, उन्मेषनेच Support मला या केलं. सपोर्ट केलेला आहे, माझ्या सासू सासऱ्यांनी केलाय, माझ्या मुलीने मला मदत केलेली आहे. त्यामुळे मी महत्वाचं आहे बिनधास्तपणे ना, उभी आहे. घरच्यांचा सपोर्ट महत्वाचा हा. असतो. अशा प्रत्येक स्त्रीला मिळेलच असं नाही, पण त्या अडचणीतून पण मुलीने, स्त्रीने बाहेर पडलं पाहिजे आणि करून दाखवलं पाहिजे. खरं. खूप स्त्रिया अशा आहेत मॅडम की त्यांना खूप काही करायचं असतं, पण खच्चीकरण झाल्यामुळे त्या काही करूच शकत नाही. अशाही स्त्रिया मला भेटल्या तेव्हा त्यांना मी खूप काही मार्ग दाखवलेले आहेत की नाही, हे केलं पाहिजे, हे तुम्ही करून तर बघा. कारण कधी कधी केल्याने फरक पडतो, न केल्याने कळणारच नाहीये ना की तुम्ही काय करणार आहात Exactly. किंवा तुम्ही काय केलेलं आहे. अगदी बरोबर. त्यामुळे बाहेर पडून हे केलंच पाहिजे. खूप छान, खूप छान. आता तुमची जी कंपनी आहे मनीषा ऑटो सोल्युशन्स. सोल्युशन्स, तर 10 वर्ष ऑलरेडी हो. झालेली आहेत त्याला. आता पुढची विजन काय आहे तुमची? म्हणजे पुढचे 10 वर्ष तुम्ही कशा पद्धतीने बघता आपल्या कंपनीकडे? मला आता पुढे जायचं आहेच, पण आता सध्या लेबर इश्यू असल्यामुळे
खूप अडचणी येत आहेत मला, हम्म. पण मी याच्यावर मात करून पुढे जाणार आहे आणि मला माझी कंपनी मोठी करायची आहे. बरोबर. माझंही एक स्वप्न आहे की माझी कंपनी मोठी असावी, 8-10 जण तिथे काम करावं. माझी टीम ऑलरेडी रेडी आहे कारण हे टायअप मध्ये आहे. पण हे जर मला सपोर्ट चांगला मिळाला तर मग मी अजून मोठ्या प्रमाणामध्ये काम करू शकते, कारण बिझनेस माझा ऑलरेडी आता सेट आहे. बरोबर. पूर्वी कसं 10-15 दिवसातून मला 2 ते 3 गाड्या यायच्या, पण अच्छा. आता तो रेशो नाहीये. आता माझा दिवसाला 5 ते 6 गाड्या 2 व्हीलर आणि 4 व्हीलर कंटिन्यू चालू असतात. बापरे. ओ. आणि माझा बिझनेस हा रेफरन्स नाही येतो. अच्छा. हा, हम्म. त्यामुळे तो चालू आहे. आणि पण तुम्ही मला तो म्हणालात तसं वाढवायचा ते कुठे कुठे म्हणजे कर्वेनगरला एक आहे, हो. अजून 2 कुठे व्हीलर कुठे आणि 4 म्हणालात? व्हीलर मिळून माझं बाणेर आहे, शिंदेवाडी आहे हा. आणि दामोदर नगर. अच्छा. माझं मेन आहे ते सिंहगड रोडला आहे. बरं. म्हणजे आता ह्याच्यामध्ये पण मी तुम्हाला सांगते की कशा पद्धतीने होतात. हो. नॉर्मल माझ्या सगळ्या गाड्या सर्व्हिसिंगच्या ह्या दामोदर नगरला चालतात. बरं. पण समजा इंजिन वर्क असेल, पूर्ण इंजिन आपल्याला ओपन करायचं, डाऊन करायचं आहे, हम्म, हम्म. त्यावेळेला मात्र मी शिंदेवाडीमध्ये काम करते. अच्छा. हा. बरं. आणि समजा स्पेशल फियाट वगैरे असतील तर त्याच्यासाठी माझे एक्सपर्टीज वेगळे आहेत. कारण मी साध्या मेकॅनिकला नाही सांगू शकत की बाबा तू त्या फियाट वरती काम कर किंवा BMW वरती जाऊन काम कर, असं नाही मी सांगू नाही, शकत. बरोबर. त्यामुळे ज्याने ज्याचं काम त्यानेच करावं, Correct. कारण वेळेचंही महत्व असतं आणि कामातलं परफेक्शन ही महत्वाचं असतं. हम्म. याच्यावरच एक मला फियाट बोललात म्हणून मला एक आठवण झाली. अगदी पूर्वीच्या गाड्या म्हणजे पद्मिनी, हा, बनवणे, पद्मिनी, टेनी. मॉरिस वगैरे अशी ती छोटीशी गाडी यायची. हा, स्टँडर्ड नावाची हो. गाडी असायची पूर्वी. आणि आताच्या काय BMW असतील किंवा हो, बाकीच्या आता तेच असतील. चालतात. तर ह्या दोन म्हणजे तुम्ही आता सगळ्याच गाड्या तुम्ही म्हणालात हँडल केलेल्या आहेत. तर त्या पूर्वीच्या गाड्यांची समजा दुरुस्ती असेल तर ती म्हणजे त्यातलं मेकॅनिक्स किंवा हे खूप सोपं असेल ना त्या मानाने, आणि आताच त्यामध्ये आताचं कॉम्प्लिकेटेड खूप असेल वेगळं आहे. तर तो तुम्हाला फरक जाणवत असेल ना. जाणवतो हा. वेगळं आहे. म्हणजे टेक्नॉलॉजी प्रमाणे जसं ते ऍडव्हान्स झालं सगळं, आता तसं मी तुम्हालाही हो. स्वतःला अपडेट ठेवावं लागत असेल. हा. ठेवावं लागतं आणि त्याचे स्पेअर पार्ट्स पण मिळणं खूप गरजेचं आहे. हो ना. हो. हो ना. तर मग ते आम्ही पूर्वीचे मिळवतो. मिळतात का आता स्पेअर पार्ट? काही जर मिळतात, फियाटचे वगैरे मिळतात. अच्छा. मी काहीचा स्टॉक करून ठेवलेला आहे, कारण ह्या गाड्या ज्या अशा आहेत त्या फार अगदी रेअरली येतात. हा. आणि मग अचानक एखादी त्याच्यातला स्पेअर पार्ट्स हवा असेल तर मग तो आणायचा कुठून. त्याच्यापेक्षा मग मी फियाट गाडीचा हे करून ठेवलेला आहे, कारण येतात त्या गाड्या अच्छा, माझ्याकडे. अच्छा. अजूनही त्या चालू आहेत. अजून त्या Ambassador चालू. तर फार आता कमी मला तर आहेत. बघायलाच नाही, नाही नाही, मिळत. आता नाही. Ambassador मी आता मध्यंतरी उन्मेश बरोबर फिरायला गेले होते कर्नाटकमध्ये, तिथे मी अँबॅसेडर बघितलेली बघितले का? आणि त्यांच्याकडून मी फोटो काढून घेतले, कारण मला खूप आनंद झाला होता. अगदी अगदी. त्यामुळे करून देतो आपण, त्याही गाड्या आपण करून देतो, फक्त वेळ घेतो. हो. ओके. मग जाता मला सांगा, तुम्ही अगदी सुरुवातीला म्हणाल की तुम्ही तेव्हा फक्त 2 व्हीलर चालवता येत होती, पण आता इतक्या वर्षांनंतर आणि एवढ्या गाड्यांची कामं केल्यानंतर तुम्हाला आता कुठल्या कुठल्या गाड्या चालवता येतात? मला 2 व्हीलर मध्ये बाईक, बुलेट सुद्धा चालवता येते, पण मध्यंतरी प्रॉब्लेम झाल्यामुळे मी आता ते बाईक, बुलेट चालवत नाही. बरं. आणि 4 व्हीलर जर म्हणत असाल तर सगळ्यात चालवते. अरे वा. हेवी व्हेकल पण? हो हो हो. सगळ्या चालवते. अगदी ह्या सगळ्या गाड्या येतात कारण मलाच त्याची टेस्ट ड्राईव्ह हो, तेच म्हणलं, कारण ते त्याच्याशिवाय मी मुलांना सांगूच शकणार नाही की गाड्यांमध्ये काय प्रॉब्लेम्स आहेत. एक्झॅक्टली. कारण शेवटी मुलं असतात. करेक्ट. आपण जोपर्यंत खोदून काम करत नाही, गाड्यांमध्ये प्रॉब्लेम सांगत नाही, तोपर्यंत ती मुलं, त्यांना काय म्हणजे त्यांना तर कळतच, पण ते मनापासून करणार नाहीयेत. बरोबर. जबाबदारी माझी आहे ना. शेवटी जो ओनर असेल त्यामुळे मला ते त्यालाच प्रत्येक लागलेलं गाडीची असतं. टेस्ट ड्राईव्ह घ्यावी लागते. हम्म. आलेले प्रॉब्लेम्स मुलांना सांगावे लागतात आणि मग त्याप्रमाणे माझं काम सुरू होतं. इव्हन मी मटेरियल सुद्धा स्वतःच आणते. बरं. हा, मला आवड आहे. मग ते क्वालिटी कंट्रोलही राहतो तेवढा. हो, क्वालिटी कंट्रोल राहतो. अगदी बरोबर. मला आवड आहे म्हणून मी करते. इव्हन म्हणजे मी तुम्हाला आता जस्ट आठवलं म्हणून सांगते की कुठलीही गाडी जरी झाली आणि समजा उन्मेष तिथे असेल, म्हणजे माझा नवरा, तर तो फायनल टच मला म्हणतो, जा आता ह्या गाडीचं काम झालेलं आहे, तू जरा फायनल टच दे. अरे वा. मी केलेली मिडास आहे. टच. हा. मग म्हणजे मला तो तेव्हा छान वाटतं की अरे वा, म्हणजे मी एवढी शिकले. म्हणतो हो, आता तू छान शिकले. कारण मला सुद्धा कन्फ्युज होतो मी की अरे यार, हिच्याकडून एकदा तरी फायनल करून घेऊया, म्हणजे मग मी गाडी डिलिव्हरी देईन. अरे वा. तो जॉब करतो, पण त्याचेही काही कस्टमर आहेत हो. जे त्याच्याकडून येतात. अच्छा. त्याचं काम तोच करतो आणि ते झाल्यावर फायनल टचला माझ्याकडे देतो. हे जरा एकदा फक्त फायनल करून दे ना. क्या बात मग है. मी सांगते की नाही, मला इथे हे प्रॉब्लेम जाणवत आहेत, हे जरा बघून घेशील. हम्म, हम्म. मग त्याच्या ते लक्षात येतात.
त्यामुळे मग आम्ही ते, दोघंही छान तुमच्या एकमेकांबद्दल कंपनीमध्ये ते कधीतरी येत असतीलच हो ना? हो नेहमी नेहमी येतात नेहमी चालू असतं. कारण आणि विशेष म्हणजे मोठ्या जेव्हा प्रीमियम गाड्या जेव्हा येतात ना तेव्हा मलाही प्रश्न पडलेला असतो. नॉर्मल सर्व्हिस मी काढते हम्म. पण जेव्हा इश्यूज येतात हम्म. तेव्हा मात्र त्याच्यावरती मला काम करावं लागतं. हम्म. आता अनुभव इतका चांगला असल्यामुळे मी ते करून घेतेच हम्म. पण कुठे ना कुठेतरी मी अडकतेच ना. त्यावेळेला मग मी उन्मेषला विचारते आणि जेव्हा तो तिकडे आउट ऑफ इंडिया असायचा आणि इथे जेव्हा गाडी अडकलेली असायची त्यावेळेला मग मी व्हिडिओ कॉल करून सगळं विचारायचे. हो का? हो की मी इथे अडकले आता मी काय करू. ओ मग तेव्हा मला तो सांगायचा असं नाही असं कर बरं. वाव. आणि मग ते करून मग सक्सेस व्हायचंच. बरं. आणि जोपर्यंत मी हातात घेतलेली गाडी किंवा कुठलाही प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाही तोपर्यंत मी पण काही हटत नाही. वा ग्रेट. कारण तुमच्या यशामागे तुमच्या पतींचा फार मोठा वाटा आहे असं म्हणायला खूप पाहिजे. मोठा वाटा आहे. हो किती छान. मला जेव्हा जेव्हा प्रॉब्लेम्स आलेले आहेत ना मॅडम हम्म. तेव्हा तेव्हा त्याने मला खूप सुंदर गाणी पाठवलेली आहेत. बरं. तू खचू नकोस मी आहे. तो सपोर्ट त्याने मला खूप खूप छान दिला. मॉरल सपोर्ट म्हणतो ना आपण तो मला मिळाला. आजही तो फार मला तेच वेगळं आहे करतो. हे. खूप छान मी आहे. जेव्हा डाऊनला जाते ना तो पटकन मला गाणी पाठवतो. हे ऐक हम्म. मग कामाला सुरुवात कर. बरं. मग रडत रडत का होईना ऐकायचं आणि पुढे व्हायचं. कारण तो मला म्हणतो तो स्पार्क तुझ्यात आहे हम्म. तू खचणार तोच आहेस. त्यांनी ओळखला ना हा. सुरुवातीला. तो स्पार्क म्हणे तुझ्यात आहे तू करशील आणि करत राहशील किती आणि छान. मी ते करते. मस्त मस्त. खूप छान आणि इतक्या सुंदर गप्पा रंगल्या आपल्या. खूप छान वाटलं. एक वेगळा विषय, वेगळं क्षेत्र आणि एक महिला त्याच्यामध्ये एवढ्या छान पद्धतीने पाय रोवून उभी आहे. खूप छान वाटलं तुमच्याशी गप्पा मारून. रसिका मोहिनी टीमकडून तुमच्या पुढच्या सगळ्या उपक्रमांना खूप खूप शुभेच्छा. आणि धन्यवाद. आज आवर्जून तुम्ही इथे आलात रसिका मोहिनीच्या पॉडकास्टला त्याकरता मनापासून आभार. थँक्यू. रसिका हो, हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला नक्की कॉमेंटमध्ये कळवा. या व्हिडिओच्या खाली हाईप HYPE बटन असेल ते कृपया प्रेस करा आणि या व्हिडिओला पॉइंट्स द्या. त्यामुळे यूट्यूब अल्गोरिदमनुसार यूट्यूब हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवतो. आपल्या रसिका मोहिनी चॅनलही नक्की सबस्क्राईब करा. आम्हाला फेसबुकला आणि इन्स्टाला सुद्धा प्लीज फॉलो करा. चला तर मग भेटूया पुढच्या पॉडकास्टमध्ये. तोपर्यंत मस्त रहा, मजेत रहा, आनंदात रहा. धन्यवाद. रसिक मोहिनी.